नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी लाभ मिळवला आहे किंवा ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरलेला आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी ते समोर आली आहे. काही दिवसांपासून यूट्यूबवरील थ्रू काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या की माझी लाडकी बहीण योजना आता बंद होणार आहे. त्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत. रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये काही चेंजेस झाले आहेत. पात्रतामध्ये बदल करण्यात आले आहेत. पण इथे आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत नोटीस आलेली आहे. त्या संदर्भात आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स व नवीन आलेली योजना या संदर्भात सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी ते समोर आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत इथे नोटीस सांगण्यात आलेली आहे. तुम्ही तारीख बघू शकता 10/12/2024 व दुसरी नोटीस आहे 11/12/2024 म्हणजे 11 डिसेंबर 2024. आता ही नोटीस काय असणार आहे ही सविस्तरपणे आपण माहिती पाहून घेऊया. उपरोक्त विषयानंतर आपणास कळवण्यात येत आहे की या कार्यालयाचे असे निर्देशनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारा वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे. त्याच्यामुळे इथे रील्स आणि व्हिडिओज थ्रू इथे काही चुकीच्या पद्धतीने इथे माहिती देण्यात येत आहे. त्याच्यामुळे ही नोटीस काढण्यात आली आहे. या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणतेही बदल झालेले नाही. लक्षात घ्यायचं आहे ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले आहेत किंवा अर्जदार महिला आहेत लाभार्थी महिला आहेत त्यांचे या अटी व शर्तीमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत ही नोटीस सांगण्यात आली आहे. या योजनेमध्ये कोणतेही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणतेही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा पुणे अंतर्गत ही नोटीस आलेली आहे व दुसरी नोटीस आहे जी जिल्हा सोलापूरमधून आहे. इथे सुद्धा हे सांगण्यात आले आहे. तर लक्षात घ्या बहिणींनो कोणतेही चेंजेस करण्यात आलेले नाही किंवा कोणतेही रूल्स रेग्युलेशन्समध्ये कोणतेही अटी व शर्तीमध्ये काही बदल करण्यात आले नाही. त्यामुळे तुम्ही बिंदास राहा. तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणारच आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद पडणार नाही. सरकार तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर देणार आहे. त्यामुळे कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिला लाभ घेत आहेत किंवा ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांच्यापर्यंत ही खरी माहिती पोहोचून जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.